मित्रांनो, आपण पाहिलं असेल की आज सुंदर असं मैदान संपन्न होतं आहे लिमच्या फाटीवरती. आणि या मैदानामध्ये सेमी क्रमांक 6 मध्ये बकासूरच्या सेमीमध्ये एक सुंदर अशी गाडी पळाली. त्यातला हा नंदी म्हणजे जेलर उर्फ भूतनाथ. आणि त्या जोडीला पळायला नाव काय दादा? विराट. तर आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक गुंडाभाऊ पवार नांदवळकर आहेत. नमस्ते दादा. नमस्कार. काय सांगाल ह्या बैलाच्या विषयी? ह्याची खूप चर्चा झाली. हा नक्की किती जाती? चौसा आहे आता. चौसा आहे. आणि कुठला आहे आणि ह्याचे मालक कोण आहेत? ह्यो हिंगोलीचा आहे. हिंगोलीचा आहे. त्यांचा बरं. कुठे गेले? आणि नाव काय मालकांचं? अनिल खुशालराव चिलगर. हिंगोली. एवढ्या लांब ना आला इकडं? सातारला आला. किती किलोमीटर पडलं? 500 किलोमीटर. पहिल्यांदाच आला का 3 फेऱ्यात? हो, पहिल्यांदा नाही, अगोदर आलतो मी, बर. पण जोडीदार घेऊन आता संघ आलो बरं. आणि हा बैल पहिल्यांदाच आला ना? ना. हा बाय आला बरेच वेळा. बऱ्याच वेळा आला, पण आज खूप चर्चा झाली हो, त्याची. खूप चर्चा. काय सांगाल? तुमचं नाव काय? अनिल खुशालराव चिलगर. आणि जेलर भूतनाथ उर्फ भूतनाथ, ह्याचं नाव जेलर का ठेवलंय आणि भूतनाथ का ठेवलंय? काय सांगाल? जेलर एकटा पळू लागला तेव्हा जेलर होता. हा. म्हणजे जोडीत पळू लागला तेव्हा जेलर होता. हा. काही वेळेस आपल्या लोकांना बैल नाही त्याला आमच्या भागात, त्याच्यामुळे मी एकटा आणला. मग एकट्या वेळेस भूतनाथ नाव ठेवलं. एकटा हाणला होता? हा, एकटा 3 फेऱ्यात हाणला होता का शंकरपटात? 3 फेऱ्यात बी हाणला आणि सेकंदात बी हाणला. सेकंदात हाणला. बरं बरं. तिकडे कुठली मैदान पटकवलेली आहेत? याच्यामध्ये आपल्या गट्टू फायनल मध्ये. गट टू फायनलच फक्त. आता ह्याच्याबरोबर पायरा कसं काय करण्यात आला? काय नाव? आम्ही आता जवळपास ही जोडी आमच्या इकडं 20-25 वेळेस पळवली. बरं. जिथं जाईल तिथं गुलाला आहेच. बरं. 1 नंबर 2 नंबरचा असेल. इथं कुणाचं मार्गदर्शन भेटते 3 फेऱ्यात? या दोन्ही भावाचंच आहे. दोन्ही भावाचं, गुंडाभाऊ पवार यांचं. हा. आणि ह्या दादांचं नाव? मिथुन पवार. मिथुन पवार. बरं. हे मोठा भाऊ आहे. मोठे भाऊ आहेत का? बरं. चेहरापट्टी सारखी दोघांची, ते मला लक्षात. पहिल्यांदा भेट झाली. ते नसतो मैदानात. बरं बरं. काय सांगाल दोन्ही जोडीच्या विषयी? बैल चांगली पळाली आता. बरं आम्हाला जरा तिकडे व्हिडिओ बघितले त्यांच्या तिकडच्या 3 फेऱ्यातल्या. त्याची 1 नंबर केला ह्यांनी. बरं बरं ते जरा अंदाज होता त्यामुळे ह्यानं लावून धरलं होतं आणा म्हणून. ती नेमकी आली. बरं आज नियोजन केलं इथं. बरं बरं. आज खूप लय चर्चा झाली त्याची. गटाला पण लय चर्चा. गटाला भरपूर पळाली गाडी. उघडी आणली त्याकडं, बरं. त्या कडला. शेमीला ह्या कडला होती. येडा पळे का व्हायचा? येडा पळे. बरं वय काय आता? 4 दात तर आहे. बघा, प्रेक्षक सुद्धा बघायला तीच विचारते मुलाखतीच्या अगोदर आमचा प्रश्न. बाबा, काय वाटतंय तुम्हाला? ही भूतनाथ पळताना बघितला का तुम्ही? काय वाटतंय तुम्हाला? चांगलं. कमी वयात. काय वय आहे तुमचं? 55 वय. आणि पहिल्या आजच्या मैदानात सगळ्यात जास्त पळ कोणाचा आवडला तुम्हाला? ह्याचाच का? म्हणून बघायला आला. मित्रांनो, सुंदर अशी गाडी पळाली भूतनाथ. आणि ही तर दादा काय सांगाल? अजून कोणते नंदी आहेत तुमच्या दावणीला? हे काय एक दुसरे वासरू खिलार घेतलेले. खिलार घेतलेले. बरं. हे कशात मोडते? हे गावरानला गिर क्रॉसिंग झालेलं. गावरान गिरकोर्स आहे. बरं. आज खूप चर्चा झाली. काय वाटलं? कसं? काय ना, आनंद वाटला. बरं. काय पायऱ्यासाठी फोन वगैरे काय कोणाचं? नाही, आला तरी बी आता येतील. जोडी फोडायची. पडायची नाही हा, जोडी. ही जोड पळणार आता. त्याच्याविषयी सांगा. त्याचं नाव काय? त्याचं विराट नाव आहे. विराट. आपण आता त्याकडे जाऊ मित्रांनो. हा जेलर उर्फ भूत आहे. आता त्याच्याकडे त्याला पण नोंद घेतली पाहिजे त्याची पण. सर मित्रांनो, हा विराट कुणाचा? शिवा मामांचा. काय नाव तुमचं? हा, जिल्हा कुठला? हिंगोली. बरेच लांब आलाय तुम्ही पण. पायरा कसं काय जुळला? पहिरा तिकडे गावाकडे जुळलेला आहे. गावाकडे जुळलेला. 1-1.5 महिन्याच्या अगोदर जुळलेला आहे. बरं बरं. आम्ही बोला बोला. बऱ्याच तिकडले सेकंड चेकचे बैल अडवलेले आहेत. बरं बरं. आणि आजचा आनंद कसा आहे? आज गाडी 3 फेऱ्यात पळवली तुम्ही. आज सांगावं तेवढा कमी आहे. गटाला किती नंबरमध्ये पळाला? किती क्रमांक गटात पळाला? तिकडे गटात एकच गट केला यानं. हा. त्याच्यात आम्ही पहिल्या नंबरात बसलो. नाही, आजच्या गटात, आजच्या 3 फेऱ्याच्या मैदानात किती नंबर गटात? एक तिसऱ्या गटात 6 होता. तिसऱ्या गटात 6 तास. त्यावेळेस बी खूप चर्चा झाली दादा. हो. त्यावेळेस बिकडी नव्हतं आणि यावेळेस बिकडीतच होतं. बरं बरं. कडकडच का? हा, कडकडं. बरं. इकडे एवढं लांब आला तरी कड नशीब आहे तुमच्या. जर मधात जर पडत होते. बरं. ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही? विराट. कशात पळतो तिकडे? हे सेकंड चेक मध्ये तिकडे आमच्या इकडे शंकरपट. बरं. कुठली बक्षीस पटकावले तिकडे त्या मैदानात? बऱ्याच जागेवरले बरं. पटकन सांगता येत नाही एवढं. सांगता येत नाही म्हणजे तिकडे तरी किती? लय झाले असतील. नाही म्हणलं तर ज्या दिवशी बी आमचा पहिरा झाला हा. का त्या दिवसपासून नंबरातच आहे. गुलालातच गुलालातच. सुटलाच नाही. गुलाल तुटलेलाच नाही. बरं. तर आणि किती जाती? हे दातान आलं जुळलं. बरं. जुळल्यात. बरं. आजचा आनंद कसा? एवढी चर्चा कुठल्या भागात झाली होती का बैलांची? तिकडे झालती यवतमाळकडे. यवतमाळला. तिकडे कुठल्या पटात झालती? या शंकरपट शंकरपटात. किती अंतर किती टाकलं होतं? टायमिंग काय होतं? 90. ते तेवढं सांगता येत नाही, मग इसरून जाते. विसरून जातं. बरं. पण
की तो म्हणजे तसं नसते ना, आता हे कसं आहे, इथं अंतर 800 पल आहे. हा आमच्या इकडे तसाच राहते, कुठं 800 राहते, कुठं कमी राहते. बर मग त्या कमीवर सेकंद कमी दाखवतोय, लांबीवर लांब दाखवतोय. तिकडे काय होतं तरी अंतर काय होतं सेकंद काय होतं? आता आमच्या इथं आमच्या जवळपासच म्हणजे गावाच्या जवळ होतं, तिथं आम्ही 5वा नंबर केला. बरं की तो अंतर किती होतं? 5:64 आलं. बरं त्यावेळेस चर्चा लय हो, झाली चर्चा झाली. आणि त्याचा पळ काय होता असा पण असाच आहे. पहिल्यापासून तसाच पळ आहे का? पहिल्यापासूनच तसा. बरं आता आपण ओळू गुंडाभाऊकडे. गुंडाभाऊ हा पळ बघितल्यानंतर काय वाटतंय तुला? स्पीड भरपूर आहे बैलांना. स्पीड भरपूर आहे. काय वाटतंय भविष्य काय आहे दोन्ही जोडी? भविष्य काय चांगल्या गाड्या मैदानात, चांगल्या मैदानात मोठ्या बैलगाड राहू शकतो. राहू स्पीडला शकतो. हो. त्या गाडी speed- सवयची लागली, नशिबानं साथ दिली. गटाच्या विषयी काय सांगाल आजच्या? गट कडनं ह्यो बैल दोन्ही खांदी बाहेरचाच हा. आहे. कडनं भरपूर गट मस्त काढलेला गाडी. आणि सेमी? सीमेला ह्या कडन होती देवाच्या गटात, बर देवाच्या सीमेत हा घासून उतरली, बाद झाली, त्यांचंही समाधान झालं. बर तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही बकासूरच्या सेमीत पळाला? आनंद वाटला. बरं. देवासंग पळायला भेटलं ना. भेटलं ना? हो. त्यामुळे चर्चा जोत्यात झाली. नाही पण शेजारी तर भेटलं ना. बर हो. जोट्यात पण भेटेल की हो? भेटल भेटल. भेटेल. बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद, आणि धन्यवाद. तुमचं अभिनंदन.